सभापती महोदय, एखाद्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना किती वर्ष लागू शकतात? जवळजवळ या लाडपागे समितीच्या ज्या शिफारसी राज्य शासनाने मान्य केल्यानंतर अजूनही 46 वर्षापासून या शिफारसी पूर्णपणे लागू झाल्याच नाही. अजूनही आपल्या सफाई कामगारांचे केवळ नागपूर महानगरपालिका नाही तर संपूर्ण राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा प्रकारचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा निर्णय आहे. याच्यामध्ये मला स्पेसिफिकली जे स्कोप आहे लक्षवेधीचा, त्याच्यामध्ये आपल्या सफाई कामगारांच्या सेवानिवृत्ती पेन्शनचा विषय, त्यांच्या त्या आर्थिक विकासाच्या संदर्भातला विषय, त्यांच्या नियुक्तीचा लाभ नियोजितरित्या देण्यात येत नाही त्याच्या संदर्भातला विषय, यांच्या कर्मचाऱ्यांच्या आवास योजनेकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना कालबद्ध कृती कार्यक्रम हा या संदर्भामध्ये ही लक्षवेधीचा माझा स्कोप आहे. याच्यामध्ये उत्तर देताना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिले लिखित स्वरूपामध्ये. याच्यामध्ये एक मला विशेष करून मंत्री महोदयांना या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की 20 सप्टेंबर 2019 रोजी आपण जे शासन निर्णयाचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की अधिसंख्य पद निर्माण करून त्याची समावेश करण्यात आलेला आहे, परंतु अधिकचे आपल्याला अधिसंख्य पद निर्माण करता येणार नाही अशा पद्धतीचा आपण या उत्तरामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हेही म्हटलं आहे की काही कारणास्तव समजा ती पद रिक्त जर झाले तर ती पद आपोआप व्यपगत होतील, त्याच्यामुळे त्या रिक्त पदांवर त्यांच्या वारसा हक्कांचा कोणाचाही अधिकार राहणार नाही हे आपलं म्हणणं आहे. आणि 20 सप्टेंबर 2019चा जो GR आहे त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की 24 फेब्रुवारी 2023चा आपल्या शासनाचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 8.3 मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की कुठलेही या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचे पद कुठल्याही कारणास्तव रिक्त झाले तरी ते व्यपगत होणार नाही असं स्पष्टपणे या सुधारित निकषामध्ये ते नमूद केलेलं आहे. तरीही नागपूर महानगरपालिकेमध्ये जे प्रश्न या सफाई कामगारांचे प्रलंबित आहे त्या संदर्भामध्ये आपल्या उत्तरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. याच्यामध्ये 19 नंतर जे काही आपले पद होते त्याच्यामध्ये 4407 ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना त्यांना आपण अधिसंख्य पदावर निर्गमित केलं, त्यांना समावेशन केलं, परंतु त्याच्यामध्ये अजूनही जे पद व्यपगत केले आहेत त्याच्याशिवाय जवळजवळ 450 पद किंवा त्या पदांवर त्यांची नियुक्ती आजही पेंडिंग आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी 2008चा जो आपला राज्य शासनाचा निर्णय आहे की त्याच्यामध्ये यांच्या कुटुंबांना त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे जीवन जगता यावं करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना त्याच्या माध्यमातून 272 चौरस फुटाचा ते घर देण्याचा आपण निर्णय घेतला होता. 2008 पासून तर आता 2024 आहे, इतक्या वर्षामध्ये या सर्व लोकांना विशेषकर नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत 772 लोक हे त्याच्यामध्ये पात्र ठरलेले आहे. त्या निकषामध्ये अजूनपर्यंत त्यांच्या घराचा पत्ता नाही. नारी भागामध्ये उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण जागा आयडेंटिफाय केली, परंतु अजूनपर्यंत गेल्या इतक्या वर्षापासून त्यांना ते घर मिळाले नाही. आणि म्हणून याच्याशिवाय राज्यातल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथल्या कमिशनरांनी किंवा तिथल्या सगळ्या लोकांनी अनेक वेळा शासनाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन मागवलेलं आहे की नेमकं सफाई कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या वारसा हक्कांना जे काही आपल्याला लाभ द्यायचे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपले वेळोवेळी जे काही आदेश द्यायचे आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. मला हे म्हणायचं आहे की 2024-2023चा हा जो निर्णय आहे या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये तंतोतंत आपण करणार आहे का? ज्या नागपूर महापालिका अंतर्गत 772 जे सफाई कामगार आहेत त्यांना घर देणार आहेत का आणि याची अंमलबजावणी ही किती दिवसात करणार आहे याचं उत्तर आपण द्यावं. सभापती महोदया, सन्माननीय वंजारी साहेबांनी लाडपागे समितीचा दाखला देऊन काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, परंतु राज्य शासनाद्वारे 20 सप्टेंबर 2019 ला 4407 ही अधिसंख्य पद निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आणि तो कशासाठी घेतला तर पहिले हे जे सफाई कामगार होते हे डेली वेजेसवर होते, नंतर त्यांना 26 दिवसामध्ये आणले गेलं आणि त्याच्यानंतर अधिसंख्य पद ही निर्माण केली गेली. पण अधिसंख्य पद ज्यावेळी निर्माण केली त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं होतं की ज्यावेळी अधिसंख्य पद ही संपतील तरी त्याचा वारसा हक्कानं लाभ मिळणार नाही, ही भूमिका स्पष्टपणानं अधिसंख्य पदामध्ये होती. कारण आकृतीबंध ज्या ठिकाणी असतो आणि ज्या ठिकाणी सफाई कामगार असतात त्याच ठिकाणी लाडपागे समितीचा मला पूर्ण होऊ दे ना, पूर्ण होऊ दे ना. हे खाली बसा सारखी पद्धती तुमचा प्रश्न ऐकताना जरा सुद्धा इकडे तिकडे काय बोललो नाही. माझ्याकडे जी माहिती आहे आणि मला जी माहिती आहे ती मी आपल्याला देतोय.
लाडपागे समितीमध्ये जी लोक घ्यायची आहेत त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये जी काही पिटिशन दाखल होती त्याचे देखील काही निर्णय झालेले आहेत. त्या पद्धतीने देखील आपण त्याच्यामध्ये कार्यवाही करणार आहोत. परंतु अधिसंख्य पदं आणि सफाई कामगार जे आकृतीबंधावर आहेत ती पदं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ही अधिसंख्य पदं क्रिएट करत असताना स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यांची निवृत्ती होईल, ज्यांचा मृत्यू होईल त्यांना वारसा हक्कानं कुठचाही बेनिफिट देता येणार नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी घरांचा विषय जो आहे तो घरांच्या बाबतीमध्ये मात्र यांना घरं द्यायचा निर्णय हा नक्की घेतलेला आहे. पण ती घरं बांधत असताना त्याची सगळी जबाबदारी ही नागपूर महानगरपालिकेची आहे आणि नागपूर महानगरपालिकेने ही घरं बांधायची आहेत. त्याच्यामुळं जे काही निर्णय शासनाने घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी शासन नक्की करतंय. पण लाडपागेच्या संदर्भातला जो झालेला निर्णय आहे हा वेगळा आहे आणि अधिसंख्य पदही वेगळी आहेत. आभारी आहे आपला सभापती महोदया. आपण इथे लाडपागे समितीचा पूर्णतः उल्लेख केलेला पूर्ण उत्तरात जे योग्य आहे, अयोग्य असण्याचं काहीच कारण नाही. परंतु आता मंत्री महोदय ह्या सगळ्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करत असताना लाडपागे समितीच्या अहवालानुसार त्यांना ज्या गोष्टी देय आहेत त्या पूर्ण दिलेल्या नाहीत तुम्ही. म्हणजेच कसं झालंय की यांना जसं आपण म्हणालात ते खरं आहे आणि अभिजित म्हणाल ते खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, तो कालांतराने निकाली गेला. जे काही याच्यामध्ये परमनंट केले गेले किंवा ज्यांना कायमस्वरूपीचं एक करण्यात आलं, काही लोकांना 6 महिने त्यांना हे मिळालं, काही लोकांना 2 महिन्यात ते लोक रिटायर्ड झाले किंवा काही लोकांना अधिकचा कालावधी मिळाला. पण या सगळ्यांच्या बरोबर लाडपागे समितीचा जो त्यांचा पेन्शनचा अधिकार आहे, जो आपण लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर राज्य शासनाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे काय आंदोलन उभं केलं होतं, त्या आंदोलनाला सामोरं जात असताना आपण सुद्धा आपल्या सरकारने हे मान्य केलं होतं की जुनी पेन्शन योजना आम्ही यांना लागू करू. आपण इथं उत्तरात काय देत आहे? उत्तरामध्ये असं देत आहे की 1995च्या नंतर ज्यांना देता येत नाही, तो पूर्वीचा होता, म्हणूनच तर हे आंदोलन झालं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचं. त्याच्यामध्ये हे सगळे चालले. लाडपागे समिती ही फक्त यांच्यापुरती मर्यादित आहे हे खरं जरी असलं तरी माझी आपल्याला तीच विनंती आहे, कारण याच्यामध्ये आपण शेवटी असं दिलेलं आहे जे जास्त महत्वाचं आहे आणि जे तुम्हाला माहिती आहे, शासनाचा निर्णय 20 सप्टेंबर 2019 नुसार केवळ कार्यरत ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण झाली असल्याने सदर अधिसंख्य पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ती त्या दिनांकापासून आपोआप व्यक्त होत असल्याने ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासाठी कोणतेही अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार नाही अथवा व्यपगत झालेलं पद पुनर्जीवित करता येत नाही. यामुळे ज्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावरून सामावून घेण्यात आले आहे त्यांच्या वारसांना नियुक्ती देणे शक्य होत नाही. या अटीशिवाय लाडपागे समितीच्या इतर सर्व शिफारशी आम्ही लागू केल्या असं आपण आपल्या उत्तरामध्ये म्हणालेलं आहे. आणि म्हणून हा झाला त्यांच्या वारसदारांचा प्रश्न. तो त्याच्यावर खरं शासनाने तो निर्णय घेणं आवश्यक होतच. व्यपगत केलं म्हणजे तो 2019च्या निर्णयानुसार आपण ते सांगितलंय की एखादं पद हे झालं व्यपगत झालं की ते परत पुनर्जीवित नाही करायचं, असा त्याचा दुसरा अर्थ निघतो. जर पेन्शन स्कीमच्या बाबतीमध्ये सुद्धा असेच निर्णय आपल्या शासनाने दोन्ही जेव्हा होते तेव्हा, सुदैवाने तुम्ही दोन्ही सरकारामध्ये होता त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती आहे त्यातली. आणखीन नंतरचे झालेले आंदोलन, कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन, त्यांना ठामपणे 3 इंजिनच्या सरकारने दिलेला ठोस त्यांना दिलेलं आश्वासन की 1995 नंतरच्या ज्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पुरा जुनी पेन्शन आहे ती लागू करण्यात आली. आता हे सगळे हे आहेत ना आपल्या शासनाच्या धोरणामुळे, सगळे शासन त्याच्यात आहेत, आमचं सुद्धा आहे त्याच्यात जबाबदार. इतकी वर्ष, जवळजवळ 30-35 वर्ष, त्याच्यानंतर त्यांना न्याय मिळतो, त्याच्यानंतर त्यांना कुणाला 6 दिवस मिळाले, कुणाला 6 महिने मिळाले. आणि मग त्यांनी काय आपलं घोडं मारलं? काम तर करत होते, त्याच्याकडनं काम तर आपण करून घेतो अजूनही. आणि म्हणून
त्यांच्या पेन्शनचा विषय आणि त्यांच्या वारसाचा विषय दोन वेगळे विषय आहेत. वारसाच्या विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय घ्यावाच लागेल, जसा तुम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये घेतला. तर हे दोन्ही निर्णय आपण घेणार का? महोदय, 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर किंवा त्या दिवशी जे नियुक्त कर्मचारी झालेले आहेत त्यांना निवृत्ती वेतन नाही, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु या संदर्भामध्ये 31 मार्च 2023 अन्वये लागू असलेले औषधान निवृत्ती वेतन योजना, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्ती वेतन, सेवा निवृत्ती उपदान, हे सगळे जे काही लाभ आहेत हे त्यांना अनुज्ञ आहेत. त्याच्यावर कुठेही अन्याय आपण केलेला नाही. परंतु आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे तो तपासून बघून त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी देखील तपासून घ्याव्या लागतील. कारण लाड पागे समितीच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये केसेस चालू होत्या. या संदर्भामध्ये देखील केसेस चालू आहेत. ही सगळी कायदेशीर बाब तपासून घेऊनच निर्णय घेण्यात येईल. माननीय सभापती महोदय, धन्यवाद. मी ही लक्षवेधी आपण लावून दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. 20 वर्ष या महानगरपालिकेत मी काम केलं आहे. नाही, 20 वर्ष या महानगरपालिकेत मी काम केलं आहे. ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जिथे ऐवजदार कर्मचारी पद्धत होती. कर्मचारी ऐवजदार म्हणजे काय, तर परमनंट कर्मचारी जागेवर काम करणारा ऐवजी कर्मचारी. मुद्दा असा आहे माननीय सभापती महोदया, सफाई कामगारांमध्ये समजा सफाई अडचणीत जाऊ नये, सुट्टीच्या दिवशी पण सफाई व्हावी म्हणून ही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेत उभी झाली. आणि या ऐवजदार कर्मचाऱ्यांनी खरोखर मेहनत करून एकेकाळी नागपूर आज ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर जे काही आहे, म्हणजे जे शहर आमच्या समोर गेले तेही नागपूर बघायला आले होते, हे या कर्मचाऱ्यांमुळे आहे. हे मी त्यांचं धन्यवाद देतो. मुद्दा मग त्यांना परमनंट करण्याच्या घोषणा झाल्या, अमकं झालं. मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी धन्यवाद देतो की हा GR निघाला. पण सर मी बसून जातो, तुम्ही सिनियर, 2 मिनिट. माझा मुद्दा एवढाच आहे की या 4407 ऐवजदारी कर्मचाऱ्यांना आपण 20 वर्ष आलं म्हणून परमनंट केलं. आणि तिथे आपण असं लिहिलं की हे रिटायर्ड झाले की यांना लाड पागेचा फायदा मिळणार नाही. हा यांच्यावर अन्याय आहे. कारण हा शहर ज्या काळात हे ऐवजी निर्माण झाले होते तेव्हा शहर छोटं होतं, तेव्हा वाढ होते 75, आज दुप्पट वाढ झाली आहे. आणि एकही परमनंट पोस्ट भरल्या गेली नाही मागच्या 10 वर्षात. फक्त जे वारसा हक्कानी यायचे त्यांचे पदे भरले जायचे, पण शहर मोठं होत गेलं आणि ऐवजी कर्मचारी परमनंट केलं. त्यामुळे माझी एक बिलकुल सोयी प्रश्न मी डेव्हलप करणार नाही. माननीय मंत्री महोदयांना, मायबाप सरकारला माझा प्रश्न असा आहे की या 4407 लोकांना आपण लाड पागे समितीचा जे काही संबंधित जे कायदा आहे, जो नियम आहे, त्याचा लाभ देणार का? तो दिलाच पाहिजे. तो देणार आहात का? नंबर 1. नंबर 2, नागपूर महानगरपालिकेची जागोजागी मोठी जागा आहे, तिथे सफाई कर्मचाऱ्यांना प्लॉट दिलेत, त्यांना म्हणजे त्यांचे घर बांधून दिले. तर अशी जागा NIT NMRDAच्या क्षेत्रात शोधून त्यांना आपण त्यांचा निवास देणार आहोत का? पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, की अजून आपली काही नमो आवास योजना असेल का? रमाई आंबेडकर नाही, जे माननीय सभापती महोदय, ज्या काही 3-4 योजना असतील त्यात आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना तात्काळ आदेश देणार आहोत का की या संबंधित महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात त्याचा काय केलं आपण, त्याचा अहवाल देऊन यांचे घर बांधकाम सुरू होणार आहेत का? नंबर 3, माननीय सभामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की या 4407 कर्मचाऱ्यांपैकी ऑन ड्युटी काही ऐवजदार मरण पावले, ऑन ड्युटी, पण त्यांच्या वारसा हक्कांना आपण ऐवजीचं कार्ड पण दिलं नाही. एक आयुक्त होते वर्धने म्हणून, ते तिथे आले, त्या दिवशीपासून ते बंद आलं. कोर्टात केसेस झाल्या, मग काही लोकांना दिल्या गेलं, परत काही लोकांना, दादा थांबा एक मिनिट, काही लोकांना दिल्या गेलं, काही लोकांना थांबवलं. तर माझी एक मागणी आहे की जे कर्मचारी ऑन ड्युटी मरण पावले, ऐवजी कर्मचारी, त्यांच्या वारसा हक्कांना आपण परत तेवढ्याच लोकांना ऐवजी कार्ड देणार आहोत का? आणि हे तिन्ही गोष्टी सरकारने सफाई या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं आणि या सगळ्या पोस्ट परमनंट केल्या. त्याचं तुमचं अभिनंदन, धन्यवाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं, मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं. पण यांना आपण लाड पागे दिला नाही तर यांच्यावर अन्याय होईल, आणि तो अन्याय होणं सुरू झाला आहे. त्याचे आंदोलन झाले, कोर्टात केसेस झाल्या, लोकांनी आपल्या अंगावर मातीचं तेल ओतून घ्यायचा प्रयत्न केला.
त्यामुळे हे सरकार मायबाप सरकार आहे. तुम्ही उत्तम योजना आणल्या आहेत. आता आपण लाडली बहिणा आणला आहे, आपण 3 सिलेंडर देणार आहोत, आपण सगळ्या विद्यार्थ्यांचे सगळं करणार आहोत, आपण विद्यार्थ्यांना 8 लाखापर्यंत भगिनींना शिक्षण मोफत करतोय. पण या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये असंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार निश्चित या बाबतीत स्वच्छता असेल, अमकं असेल, या बाबतीत निश्चित निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देईल असा मला विश्वास आहे. तो आपण देणार आहोत का एवढी फक्त विनंती. सभापती महोदया, या संदर्भात मी सुरुवातीलाच असं सांगितलं की लाड पागे समितीच्या शिफारसीनुसारच सफाई कामगारांना त्यांचा न्याय हक्क दिला जातो. या संदर्भामध्ये अधिसंख्य पदं आणि कायम स्वरूपाची पदं याच्यामध्ये हा थोडाफार डिस्प्यूट असल्यामुळं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. आईगिरकर सभापती महोदय, पुढच्या आठवड्यात करा 4 तारखेला. आणि त्या दिवशी काही माननीय नाही. सभापती महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल. मान्य कळलं नाही, मुख्यमंत्री साहेबांना विनंती तर गेल्या करा. अधिवेशनामध्ये अधिवेशनात तुम्हीच घ्यायची आहे बैठक. सभापती महोदय, गेल्या अधिवेशनामध्ये माननीय सावंत साहेब तुम्हीच दिलं होतं की मुंबई महानगरपालिकेमधले जे सफाई कामगार आहेत त्यांना मालकी हक्काने घरं देण्याचं माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 FSI देऊन श्रमसाफल्य योजनेतून घरं देण्याचं मान्य केलंय. आणि असं असताना तुम्ही आश्वासन दिलंय की हे आपण त्यांना न्याय देऊ, परंतु अजूनपर्यंत मुंबईतल्या सफाई कामगारांनी मालकी हक्काने घरं मिळाली नाही. तो आपण जे आश्वासन दिलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करणार का किंवा पूर्ण करणार का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य भाईनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला ही नागपूरची लक्षवेधी आहे. तरी देखील मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी काय उत्तर दिलेलं आहे हे तपासून पाहिलं जाईल आणि कार्यवाही केली जाईल. सभापती महोदया, मला परत मंत्री महोदयांना या सभागृहामध्ये त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये अधिसंख्य पद आणि त्यामध्ये जे रिटायर झालेले आहेत त्यांच्या वारसा हक्कांना आपण नोकरी देणार नाही, कारण त्याच्यापैकी काही पदं व्यपगत होतात हे आपण उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये 24 फेब्रुवारी 2023चा जो शासन निर्णय आहे तो मी थोडक्यात वाचून दाखवतो, पूर्ण वाचत नाही. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढत नसल्यामुळे आणि आस्थापना खर्चाच्या मर्यादेची अट आणि आकृतीबंधाची अट सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या प्रकरणात लागू राहणार नाही. तसेच सफाई कामगारांची पदे रिक्त झाल्यास ती लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने भरण्यात येत असल्याने सफाई कामगारांची पदे व्यपगत होणार नाही असा आपला शासन निर्णय आहे. त्याच्यामुळे कृपा करून आपण तत्काळ याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. नागपूर महानगरपालिकेमध्ये अनेक वारसा हक्कांनी ज्यांना याच्यामध्ये सामावून घ्यायला पाहिजे होतं त्यांना अजूनपर्यंत सामावून घेण्यात आलं नाही. हा एक मुद्दा झाला, तो आपण करणार आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा, कोविडच्या काळामध्ये या सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये केंद्र शासनानं 2020ला त्या ठिकाणी 50 लाख सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. तसा GR काढला होता की कोणीही कामावर असताना त्यांना समजा कोविडची लागण झाली आणि त्याचा समजा मृत्यू झाला तर त्यांना 50 लाख रुपये देण्यात येईल. नंतर मग केंद्र सरकारनं राज्य सरकारला सांगितलं की हे पैसे तुम्ही द्या आणि मग राज्य सरकारनं कोविड संपल्यानंतर गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीनं त्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसा हक्कांना काही दिलं नाही. 50 लाखांकरता त्या सगळ्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. आता 2024 मध्ये कोर्टाने आदेश दिले की किमान 10 लाख रुपये ताबडतोब तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये वळते करा. उरलेल्या 40 लाख रुपयाचं काय ते आपण देणार आहे का? शासनानं जो कोविडच्या काळामध्ये या सफाई कामगारांसाठी त्यांच्या जीवाच्या रक्षणाकरता हा जो विमा कवच सानुग्रह अनुदान त्याच्या माध्यमातून हा शासन निर्णय घेतला होता त्याला आपण जागणार आहात की नाही आणि ते पैसे त्यांना देणार आहात की नाही हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भात बैठकीचं आम्ही आयोजन करतोय अधिसंख्य पदाच्या संदर्भातल्या आणि लाड पागे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 50 लाखाच्या बाबतीमध्ये हायकोर्टानं जो काही निर्णय दिलेला आहे तो तपासून बघू, त्या निर्देशाचं तंतोतंत पालन करू. पण कोविडवर जर अभिजितजी बोलायचं झालं तर भरपूर काय काय
कोविड कोविड नाही नाही, ऐका ना, कोविडमध्ये काय काय झालेलं आहे हे फक्त मग नागपूर महानगरपालिकेपुरतं मर्यादित न राहता ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत येईल, मग ते किचडीपर्यंत येईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेल्या सूचनेचं पालन आम्ही नक्की करू आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करू. एकच छोटा मला मुद्दा आहे की महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स नव्हता का काही ऑलरेडी? म्हणजे आता आहे कोविड झाल्यावरती नंतरची नुकसान भरपाई वगैरे वेगळा विषय आहे, पण एरवी जर का कामावर असताना त्यांना आजार झाला तर कोविडच्या संदर्भात ऑलरेडी काही लागू नव्हतं का? मग ते इन्शुरन्स त्यांच्या इन्शुरन्सची रक्कम मिळाली की नाही त्यांना? नाही मिळाली. मी ती तेच पण नाही सांगतोय. मिळाली. हा. 28/3/2020चा आपल्या केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा आदेश आहे की देशभरामध्ये अशा पद्धतीचे जे काही सफाई कर्मचारी आहे त्यांना समजा त्यांचा ड्युटी काळामध्ये कोरोना काळामध्ये सेवा करताना मृत्यू झाला, 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार. मग त्यानुसारून राज्य शासनानं GR काढला 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि आजपर्यंत ज्यांचा मृत्यू त्या कोरोना काळामध्ये झाला 1 रुपयाचा छडाम या सरकारनं दिला नाही. ही प्रतारणा आहे त्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत. गरोद सर्व वैद्य मरो त्यांना वापरून घेतलं, त्यांचा मृत्यू झाला आणि त्या सगळ्यांसोबत धोका केला, आणि म्हणून हे 50 लाख रुपये देणार आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सर्व कागद आहे, सर्व GR आहे. सभापती महोदया, हा निर्देश कधी झाला याची देखील तारीख आहे. 20 त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं याची देखील तारीख आहे. आपण याच्यामध्ये न जाता त्यांना फायदा मिळाला पाहिजे या दृष्टीनं कामकाज करू, आणि म्हणून सांगितलं की हायकोर्टानं जे काही निर्देश दिलेले आहेत ते तपासून बघू आणि हायकोर्टाच्या निर्देशाची अंमलबजावणी शासन करेल. माझं म्हणणं असं एवढंच की या विषयामध्ये ब्लेम गेम करू नये, कारण आपल्याला ज्या वेळेला सरकारचे निर्देश येतात त्यावेळेला खरं तर 6 महिन्यात त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, आणि मग आपण म्हणू की आताच्या निवडणुकानंतर परत मुद्दामून दुर्लक्ष केलं किंवा काय केलं. त्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने नुकसान भरपाई किंवा त्यांच्यासाठी जे काय अधिकार आहेत योग्य ते तुम्ही लक्ष घाला त्याच्यामध्ये. सभापती महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे तातडीनं कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपल्या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितोय. मुंबई शहराची साफसफाई करण्याचं काम मुंबईतल्या सामाजिक संस्था त्या ठिकाणी करतात. मग त्याच्यामध्ये महिला सहकारी संस्था आहेत, महिला बचत गट आहेत, बेरोजगारांच्या सेवा संस्था आहेत, अपंग आहेत, आणि सभापती महोदय घराघरातून किंवा परिसरातून कचरा गोळा करून